नागपूरच्या नरेंद्रनगरमध्ये कार पाण्याखाली गेलेल्या एका पुलाखाली ही कार अडकल्याचं पाहायला मिळतंय। कार चालक वेळीच कारमधून बाहेर पडला। हे दृश्य आपण बघतोय किती ही जवळपास पूर्णच्या पूर्ण कार या पाण्यामध्ये बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे किती मोठा पाऊस नागपूरमध्ये सुरू आहे आणि पाणी संपूर्ण नागपूर शहरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। कुठे राहता तुम्ही? मी महाल सिकंदरा कॉलेज महाल नागपूर। तुमची गाडी इथे फसलेली कशी काय फसली? कुठून तुम्ही कुठे जात होते? आम्ही माडकीनगरवरून येत होतो। आम्ही थांबलेले जात होतो। जेव्हा आम्ही पुलाच्या खालून गाडी टाकली तेव्हा पाणी घुटण्यापर्यंत जेव्हा गाडी टाकली आम्ही तर गाडी अचानक बंद पडली। तर बंद पडल्यामुळे चारी तरफच्या पाणीचे जे फोर्स होता ते एकाच साईडला आला तर पाणी कम से कम मग छातीपर्यंत पाणी आलं। मग आम्ही कसं बी करून दार उघडले, आम्ही कसं बी करून बाहेर निघालो। गाडी आमची बंद पडली ना, आम्ही गाडी तिथे सोडून दिली। अच्छा, आमचा जीव वाचला हे बहुत मोठा आहे। नेहमी तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करता आणि इथेच आता तुम्हाला इमर्जन्सीमध्ये जायचं होतं आणि तुम्हाला इथे तुमची गाडी फसली, काय सांगाल याबद्दल? कोण आहे इथे दोषी? याचे दोषी म्हटलं तर हे जे आहे इथले नगरसेवक या आमदार जे आम्ही त्यांना वोट देतो ते लोक काही करत नाही। हे तर आताची समस्या नाही आहे, हे तर या पुलाची तेव्हा वर्षापासून समस्या आहे। काही करत नाही, कोणी लक्ष देत नाही, काही नाही। किती फुटाची ही गाडी आहे? उंच किती फूट उंच गाडी आहे? 7 फुटाची गाडी। 7 फूट उंच। कुठली गाडी आहे ही? हे थॉर रॉक्स आहे। थार रॉक्स आहे। काय गाडी नंबर? गाडी नंबर 8